आणि पुणे विद्यापीठ या दोन्ही संस्थांनी त्यांना डिलीट दिली आणि त्यांचा सन्मान केला। अशा या थोर अभ्यासकाच्या नावाने दिला जाणारा पुरस्कार आज प्रसाद फाटक यांच्या सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी या ग्रंथास दिला जाणार आहे। या ग्रंथाबद्दल आपले अध्यक्ष हे समारोपाच्या वेळेला त्यांच्या अध्यक्ष भाषणाच्या वेळेला बोलणार आहेत। त्यांचं म्हणणं असे की 2 वेळेला मी बोलण्यापेक्षा एकदाच मी बोलेन आणि त्यामुळे नंतर ते या पुस्तकासंदर्भात आपलं मत मांडतील। समाज माध्यम आणि नियतकालिकांमधून 10 वर्ष साहित्य, चित्रपट, क्रीडा, प्रवास वर्णन इत्यादी विषयांवर विपुल लेखन करणारे आजच्या द वा पोद्दार पुरस्काराचे मानकरी श्री प्रसाद पांडुरंग फाटक हे IT क्षेत्रामध्ये कार्यरत आहेत। मुंबई तरुण भारत, साप्ताहिक विवेक, साप्ताहिक सकाळ, सामना, महाराष्ट्र टाइम्स, सकाळ तसंच विविध दिवाळी अंक, वेब पोर्टल, स्वतःचा ब्लॉग आणि आता YouTube चॅनल या माध्यमांमधून विविध पुस्तकांवर ते परिचयपर लेख आणि व्हिडिओ आपल्याला ज्ञात आहेतच। महान्यूज सारखा डिजिटल पॉडकास्ट ते इतिहास, साहित्य आणि राजकीय विचारांचं विश्लेषण ते करतात। 19 मध्ये RVS मणी यांच्या हिंदू दहशतवाद एक थोतांड या पुस्तकाचा परिचय करून देणारी पुस्तिका प्रकाशित झाली। भारतीय विचार साधनातर्फे मिळालेल्या अभ्यासवृत्ती अंतर्गत 2024 मध्ये सांस्कृतिक पुनर्जागरणाचे अध्वर्यू कन्हैयालाल मुंशी या चरित्रात्मक पुस्तकाचं लेखन त्यांनी केलं। यामध्ये मुंशी यांच्या केवळ राजकीय जीवनाचा विचार न करता त्यांच्यातील प्रगल्भ इतिहासकार, साहित्यिक आणि सांस्कृतिक दृष्ट्या नेत्याची ओळख आजच्या पिढीला त्यांनी करून दिली। भारताचं राष्ट्रीयत्व हे केवळ राजकीय सीमारेषांवर आधारित नसून ते इथल्या प्राचीन संस्कृती आणि हिंदुत्व या संकल्पनेवर अधिष्ठित आहे। हा डॉक्टर KM मुंशी यांचा मूळ विचार या पुस्तकात त्यांनी मांडला आहे। स्वातंत्र्य प्राप्तीनंतर तत्कालीन पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांच्या विरोधाला न जुमानता सरदार वल्लभभाई पटेल यांच्या साथीनं मुंशी यांनी सोमनाथ मंदिराच्या पुनरुत्थानासाठी घेतलेली ऐतिहासिक भूमिका, भारतीय संस्कृती मूल्ये आणि शिक्षणाचा प्रसार करण्यासाठी भारतीय विचार भवनची स्थापना, काँग्रेसमधून बाहेर पडून अखंड हिंदुस्थानची चळवळ त्यांनी सुरू केली आणि भारताच्या फाळणीला वैचारिक विरोध केला। या सखोल अभ्यासपूर्ण लिखाणामुळेच आजवर या ग्रंथाला पुणे विद्यापीठाचे अण्णाभाऊ साठे अध्यासन, पै फ्रेंड्स लायब्ररी, पुणे ग्रंथोत्तेजक सभा यांच्याकडूनही पुरस्कार प्राप्त झाले आहेत। आणि आज पै द वा पोद्दार हा अतिशय सन्मानाचा पुरस्कार आपण त्यांना महाराष्ट्र साहित्य परिषदेतर्फे देत आहोत। मी आजच्या प्रमुख अतिथी डॉक्टर मुक्तजा भटकरी यांना विनंती करते की त्यांनी प्रसाद फाटक यांना सन्मानपत्र आणि पुरस्कार द्यावा।